जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर कारागृहची निवड यादी आपल्याला माहिती आहे खूप दिवस झाले लागलेली आहे, पण अजूनपर्यंत विद्यार्थ्यांना डॉक्युमेंटसाठी बोलवण्यात आलेलं नव्हतं। आता डॉक्युमेंटची दिनांक आलेली आहे आणि वेळापत्रक आलेले आहे। इथे 315 जागेसाठी भरती झालेली होती। यामध्ये जे सिलेक्शन झालेलं फक्त जे सिलेक्शन झालेलं म्हणजे ज्यांची निवड झाली आहे त्यांना डॉक्युमेंटसाठी बोलवण्यात आलेलं आहे। त्याची दिनांकसुद्धा आलेली आहे आणि निवड यादीमध्ये किती विद्यार्थी बोलवण्यात आलेले आहे तर 300 विद्यार्थी हे डॉक्युमेंटसाठी सुद्धा बोलवण्यात आले, म्हणजे जेवढ्या जागा आहेत तेवढेच विद्यार्थी हे डॉक्युमेंटसाठी बोलवण्यात आलेले आहे। पोलीस आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर 4/1/2025 ला ही यादी लागलेली आहे। कारागृह उपमहानिरीक्षक मध्य विभाग छत्रपती संभाजीनगर आस्थापनेवरील कारागृह शिपाई भरती 22-23 ची सुधारित तात्पुरती निवड यादी व तात्पुरती प्रतीक्षा यादी प्रसिद्ध बाबत। तर बघा, सुधारित निवड यादी सुद्धा लागलेली आहे आणि सुधारित दिनांक सुद्धा आलेला आहे याचा डॉक्युमेंटचा। ठीक आहे, तर पहा, सुधारित तात्पुरती निवड यादीमधील केवळ निवड झालेल्या 315 उमेदवारांचीच मूळ कागदपत्र पडताळणी 10/1/2025 रोजी म्हणजे 10 तारखेला डॉक्युमेंटची दिनांक दिलेली आहे। 10/1/2025 ला रोजी सकाळी 7 वाजता करण्यात येणार आहे। कारागृह शिपाई पदावर निवड झालेल्या 315 उमेदवारांनी 10/1/2025 रोजी सकाळी 7 वाजता पोलीस मुख्यालय मिल कॉर्नर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड छत्रपती संभाजीनगर येथे सर्व मूळ कागदपत्रे प्रमाणपत्रे तपासणीसाठी करण्यासाठी खालील नमूद कागदपत्रासह हजर राहायचे आहे। ठीक आहे, आणि बघा इथे त्यांनी लिस्टसुद्धा दिली आहे कोणते कोणते विद्यार्थी यांनी बोलवण्यात आलेले आहे। तर आता सुधारित निवड यादीमध्ये काय झालेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो, यांनी NCCचे अगोदर 5 मार्क दिलेले नव्हते, ते आता ॲड झालेले आहे। ठीक आहे, म्हणून सुधारित यादी जाहीर झालेली आहे। म्हणजे इथे डाऊट हा सुद्धा क्लिअर होतो की कारागृहाला NCCचे मार्क आहे की नाही, तर NCCचे मार्क कारागृहाला सुद्धा लागू आहे। कारागृह पोलीस शिपाई या पदासाठी बघू शकता आपण 5 मार्क दिलेले विद्यार्थी सुद्धा आपण इथे तुम्हाला दाखवतो। इथे बघा, हा एक विद्यार्थ्याला 5 महिला उमेदवार आहे, 5 मार्क दिलेले आहे बघू शकता, आणि त्यांनी वर सुद्धा स्पष्ट लिहिलेलं आहे। ही यादी सुद्धा तुम्हाला आपल्या टेलिग्रामवर मिळून जाईल। तिथे त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की कोणत्या आपल्या जे राजपत्रक होतं त्यानुसार त्यांनी 5 मार्क दिलेले आहे, आधी दिलेले नव्हते, आता त्यांनी ॲड केलेली आहे, सुधारित निवड यादी लागली। आणखी बघा एक उमेदवार आहे 5 मार्काला SC जनरल। ठीक आहे, तर ज्या ज्या विद्यार्थ्यांनी NCC आहे म्हणून यस केलेलं होतं त्यांना इथे 5 मार्क दिलेले आहे आणि सुधारित निवड यादी यांनी लावलेली आहे।